LPG वाहतूक आणि वितरण करणाऱ्या वाहनांना शासनाकडून सर्व तेल कंपन्या BPCL, HPCL, IOCL, गॅस वितरक यांच्या समवेत नियमितपणे बैठका घेण्यात येत असून LPG पुरवठ्याबाबतचा दैनिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज दुपारी 1 वाजेपर्यंत साठा स्थिती व अद्ययावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. LPG वाहतूक वितरण करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सी व वितरक कर्मचारी यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे. सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात आवश्यकतानुसार केरोसिन वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाकडून केरोसिन उपलब्ध करून द्यावयाचे झाल्यास जिल्ह्यामध्ये केरोसिनची साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वितरण व्यवस्था कशा प्रकारे शक्य आहे याबाबतची सुद्धा माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेली आहे. आता हे जे केरोसिन जे आहे ते आतापर्यंत राज्य शासनाला भारत सरकारने 3744 किलो लिटरचा साठा त्यांनी पुरवलेला आहे. आम्ही जे केरोसिन आता पूर्वी एक साखळी होती केरोसिन वाटपाची, त्या गाड्या बिड्या होत्या त्या जायच्या आणि केरोसिन, पण ते आता हायकोर्टानं काही वर्षापूर्वी नागपूरच्या एक आदेश काढला की उज्ज्वला आहे मग रॉकेलची देण्याची गरज नाही. त्यामुळे रॉकेल बंद झालं आणि त्यामुळे ती साखळीसुद्धा जी आहे ती तुटलेली आहे. तरीसुद्धा जे केरोसिन डीलर तयार असतील त्यांच्याद्वारे केरोसिनचं वाटप करण्यात येईल. अधिक ह्या जी वरती ज्या 3 गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, IOCL वगैरे, HPCL, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे आपण हे केरोसिनचं जे आहेत वाटप करणार आहे, जेणेकरून ह्या केरोसिनमध्ये आणखी नवीन काहीतरी घोटाळा होणार नाही. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात केरोसिनचा भाव 61 रुपये प्रति लिटर. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्याच्या शक्यता तपासण्यात येत आहे. धन्यवाद. म्हणून मी तुम्हाला तेवढं, पण हा गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलेलं आहे की आता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे. आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे. हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले की तिथं जेवायला साधन नाही आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं. तर ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोरं आहेत, त्यांचं ऐन PGच्या परीक्षा असतील, अनेक वर्गाच्या परीक्षा असतील, ते मुलं आता तिथून जागा सोडून चालले गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की सेक्शन व्यवस्थेला आम्हाला कमर्शियल गॅस द्यायला कुठेही कमी नाही असं तुम्ही